Hello students, welcome our channel MK Tutorials. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स E-DEC ग्रेड 3 पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सी मधील प्रॅक्टिस झोन 7 पाहणार आहोत. क्वेश्चन आहे राइट द फॉलोइंग नंबर्स इन इनक्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर. इनक्रीजिंग पहिलं समजून घेऊया. इनक्रीजिंग ऑर्डर कशाला म्हणायचे, तर इनक्रीजिंग ऑर्डर म्हणजे ज्यावेळेस आपण स्टेप चढत जातो म्हणजे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट याला म्हणायचं इनक्रीजिंग, आणि डिक्रीजिंग कशाला म्हणायचं तर बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके, नेक्स्ट ए. आता नंबर रीड करते आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण खाली पाहू. 932, 478, 792, 274, 501. याच्या अगोदरचा जो प्रॅक्टिस झोन आपण 6 पाहिला त्याच्यामध्ये कंपेअर नंबर पाहिला. इथे सुद्धा कंपेअर करायचं आणि त्याच्यानुसार डिसाईड करायचं की स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे. तर 932 आणि 478 ह्याच्या स्मॉलेस्ट कोण आहे तर 478. 478 आणि 792 ह्यात कंपेअर केली तर हु इज स्मॉलेस्ट तर 478. आता 478 आणि 274 यामध्ये कंपॅरिझन करायची तर यामध्ये स्मॉलेस्ट कोण आला तर 274. आता 274 आणि 501 याच्यामध्ये कंपॅरिझन केली तर हु इज स्मॉलेस्ट तर 274. त्यामुळे सगळ्यात स्मॉलेस्ट कुठला नंबर मिळाला आपल्याला 274. तो राईट डाऊन करायचा. नेक्स्ट परत तीच प्रोसेस कंपॅरिझन करायची. हु इज स्मॉलेस्ट तर 478 आणि ह्या दोन नंबर्समध्ये तर 478 आणि रिमेनिंग आता राहिला कोण 501 आणि 400 ह्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर हु इज स्मॉलेस्ट तर 478. त्याच्यानंतर मग आता तीन नंबर्समध्ये कंपॅरिझन 932 आणि 700. हु इज स्मॉलेस्ट तर 792. आता 792 आणि 501 मध्ये कोण स्मॉलेस्ट आहे तर 501. नेक्स्ट 932 आणि 792 रिमेनिंग जे नंबर राहिले त्याच्यामध्ये कंपॅरिझन करायची. हु इज स्मॉलेस्ट तर 792 आणि लास्ट 932. हे झाले काय इनक्रीजिंग ऑर्डर. इनक्रीजिंग ऑर्डर म्हणजे स्मॉल नंबर पासून बिगेस्ट नंबर पर्यंत आपण काउंटिंग केलेली. आता डिक्रीजिंग ऑर्डर तर बिगेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे हे ह्याच्या अपोजिट. इथे लास्टला 932 आला, इथे फर्स्टला येणार. त्याच्यानंतर 792, त्याच्यानंतर 501, त्याच्यानंतर 478 आणि त्याच्यानंतर 274. इनक्रीजिंग ऑर्डर म्हणजे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट आणि डिक्रीजिंग बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा कळाला असेल पॉईंट. नेक्स्ट बी पाहूया. 567, 445, 896, 869, 596. आता ह्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन म्हणजे इनक्रीजिंग ऑर्डर करूया. तर हु इज स्मॉलेस्ट 567 या 445 तर 445 स्मॉलेस्ट. 445 आणि 896 मध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 445. परत 445 आणि 869 मध्ये हु इज स्मॉलेस्ट 445. 445 आणि परत 596 हु इज स्मॉलेस्ट तर 400 म्हणजे कोण येते तर फर्स्ट वन 445. नेक्स्ट कंपॅरिझन ह्या दोन बोथ नंबर्समध्ये 670 आणि 898. 567 स्मॉलेस्ट. परत 567 आणि 869 मध्ये कंपॅरिझन केलं तर 567. परत 567 आणि 596 या दोघांमध्ये 100 सेम आहे म्हणून आपण कंपेअर परत कुठे करणार तर टेन्समध्ये. 10ला इथं 6 आहे आणि इथे 9 आहे. मग हु इज स्मॉलेस्ट तर 6 इज स्मॉलेस्ट म्हणून 567. नेक्स्ट आता हा झाला, हा एक नंबर झाला. आता ह्या तिघांमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायची. 896 का 600 869. हु इज स्मॉलेस्ट तर 869 आणि परत
596. ऑफकोर्स 596 स्मॉलेस्ट येईल. नंतर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर हू इज स्मॉलेस्ट 869 आणि नंतर 896. आता त्याच्या अपोजिटच आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर करायची असते. 896, 869, 596, 567 and last one 445. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 7 समजला असेल. थँक्यू.